दाबल्यास आपल्या समोर जे डॉक्युमेंट्स असतील किंवा आपल्या समोर ज्या फाईल्स असतील त्या सर्व सिलेक्ट होतात. आपण समजा आपण MS वर्ड उघडलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण Ctrl+S दाबल्यास ती फाईल सेव्ह होते. आपण सेव्ह कंट्रोल आणि सेव्ह ॲज मध्ये फरक काय? मॅडम पुन्हा एकदा बोलाल का? ऐकू नाही आलं. सेव्ह आणि सेव्ह ॲज मध्ये फरक काय आहे? सेव्ह मध्ये आपण जी फाईल ओपन केलेली आहे, ज्यावेळेस आपण तिला सेव्ह करतो, तर ती फाईल आहे त्या करंट फाईल टाईपमध्ये सेव्ह होते. ज्यावेळेस आपण सेव्ह ॲज करतो, त्यावेळेस आपण तिचं नाव सुद्धा बदलू शकतो आणि तिचा फॉर्मॅट पण बदलू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा आपण वर्ड फाईल आहे, तिला आपण सेव्ह ॲज अ PDF फाईल करू शकतो. कंट्रोल ए काय आहे? ऑल कंटेंट इज कंट्रोल सिलेक्टेड बी. मॅम. प्रिंट. बी फॉर बॉल. कंट्रोल बी. सॉरी, Ctrl+B, सिलेक्टेड टेक्स्ट बोल्ड होतो. सी. कॉपी होतो मॅम. एफ. फाइंड ऑप्शन ओपन होतो मॅम. आय. इटॅलिक होऊन जातं मॅम. के आणि एल पासून काही आहे? नाही मॅम, MS वर्डमध्ये नाहीये, पण आपण जर विंडोजमध्ये Ctrl+L जर दाबलं तर आपली लॅपटॉप लॉक होऊन जातो मॅम. येस, बरोबर. कंट्रोल एन. न्यू फाईल ओपन होते मॅम. पी. प्रिंट होऊन जातं मॅम. प्रिंटचा डायलॉग बॉक्स ओपन होतो. एस. सेव्ह होऊन जातं मॅम. यू. अंडरलाईन होतं मॅम सिलेक्टेड टेक्स्ट. वाय आणि झेड मध्ये काय फरक आहे? जर आपण Z दाबलं तर अंडू होतं, आपण जर Y दाबलं तर रिडू होतं मॅम. ओके ओके, ठीक आहे. फादर ऑफ कम्प्युटर कोण आहे? चार्ल्स बॅबेज मॅम. काय स्पेलिंग काय आहे त्यांची? CHARLES पार्लिमेंटची स्पेलिंग काय? PARLIAMENT. ओके. मला सांगा तुम्ही, समजा मला सगळ्या टॅब्स एकसोबत मिनिमाइज करायच्या आहे कम्प्युटरमध्ये, तर काय फंक्शन काय यूज करू शकते मी? मॅम आपण Alt आणि M दाबू शकता मॅम. सॉरी, विंडो की आणि M दाबू शकता मॅम. आणि प्रिंट स्क्रीनचा काय यूज आहे? सॉरी. प्रिंट स्क्रीनचा जे बटन आहे त्याचा यूज काय? आय एम सॉरी मॅडम, माहित नाही मला. मी ओ. वाचून त्यावर अभ्यास करेन. ओके, ठीक, चालेल. जर तुम्हाला लेटर लिहायचं असेल रजिस्ट्रारला काही लेटर्स मागवण्यासाठी ॲज अ ज्युनियर क्लर्क, एक मला एकदम शॉर्टमध्ये पटकन सांगा कसं लिहाल तुम्ही स्टार्ट टू एंड. लेटरचा एक कॉन्टेक्स्ट देऊन द्या मॅडम. वी नीड फायनान्सेस हवेत आपल्याकडे, बट फायनान्सेस त्या गोष्टीसाठी आपल्याला ऑलरेडी अलॉटेड आहे आणि आपल्याला एक्स्ट्रा फायनान्सेस पाहिजेत फायनान्स डिपार्टमेंटकडून. ओके, सो याच्यासाठी लेटर कसं लिहाल तुम्ही फायनान्स डिपार्टमेंटला? सर, फॉर माय क्लॅरिटी, आपण स्ट्रक्चर म्हणतोय का आपण एक्झॅक्ट मसुदा पाहिजे आपल्याला? मसुदा नकोय, स्ट्रक्चर हवंय. हा, फॉर स्ट्रक्चर असेल तर आपण राईट हँड कॉर्नरला आपण डेट टाकतो, त्यानंतर लेफ्ट हँड साईडला आपण ज्यांना आपण लिहितोय टू रजिस्ट्रार जनरल, त्यांचा डेझिग्नेशन आपण लिहिलेलं आहे, काय म्हणतात त्याला, त्यांचा ऍड्रेस वगैरे, बट सब्जेक्ट, रेफरन्स, आणि त्यानंतर मग आपण ऍक्च्युली रिस्पेक्टेड सर, कॉमा, खाली एक पॅराग्राफ, सॉरी, एक टॅब बटन दाबून आपण पॅराग्राफ सुरू करून आपण आपला मुद्दा मसुदा लिहू शकतो सर. परफेक्ट. काही क्वेश्चन्स राहिलेत माझ्याकडनं मॅम, तुमच्याकडनं बाकी आहे का? हँडकरचीफची स्पेलिंग सांगा मला. HANDKERCHIEF. ओके, ठीक आहे, चालेल. माझ्याकडनं झालेलं आहे सर, तुम्ही कंटिन्यू करा. चॅट जीपीटी, एक्सेप्ट चॅट जीपीटी, तुम्हाला अजून AI मॉडेल्स कोणकोणते माहिती आहेत? व्हॉट आर देअर डिफरंट फंक्शन्स? सर, परप्लेक्सिटी AI म्हणून एक आहे, ते लिगल रिसर्चसाठी आपण वापरू शकतो, किंवा इन जनरल आपल्याला काही अभ्यास करायचा असेल, आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल क्रेडिबल विथ सोर्सेस, ते ऑनलाईन सोर्सेस सह साईट करून तुम्हाला ते काढून देतं परप्लेक्सिटी AI. तुम्हाला जेमिनाय वापरत असाल, आपल्याला इमेज जनरेशनसाठी आपण जेमिनाय वापरू शकतो. AI टूल्समध्ये कॅनवा म्हणून एक आहे, कॅनवावरती आपण डिझाईन्स वगैरे AIच्या माध्यमातून बनवू शकतो. प्रायमरीली कॅनवा AI टूल नाहीये, पण त्याच्यामध्ये AIचं फंक्शन आहे. आपण विस्पर AI वापरू शकतो, जेणेकरून आपण जे बोलू तर ते तसं ते आपण आपल्यासमोर टाईप होऊन येतं. ओके, फाईन. आणि एक्सेल शीट जे आहे, बरं, एक्सेल शीट जे आहे त्याच्यामध्ये आणि MS वर्डमध्ये काय डिफरन्स आहे?
तर MS Word मध्ये आपण डॉक्युमेंट्स रिटर्न डॉक्युमेंट्स तयार करू शकतो आणि एक्सेल शीट्समध्ये आपल्याला डेटा फिट करावा लागतो ज्याला फॉर्मॅटिंग असतं. फॉर्म्युलाज वगैरे आपण तिथे अप्लाय करू शकतो सर. दॅट्स इट फ्रॉम माय साइड. ठीक आहे, युअर इंटरव्ह्यू इज ओव्हर मॅम. यू हॅव सम फीडबॅक प्लीज. आता आपण जो तुमचा कालपेक्षा एकदम वेगळा इंटरव्ह्यू वाटत असेल आज तुम्हाला, तो पण मराठीमध्ये, दिस इज बिकॉज आपले जे एक सकाळच्या बॅचचे आणि दुपारच्या बॅचचे स्टुडंट्स होते, सगळ्या स्टुडंट्सला विचारून हा जो फीडबॅक जो बॉम्बे हायकोर्टमध्ये इंटरव्ह्यू झालाय, सेम ते क्वेश्चन्स तुम्हाला विचारले आपण. मराठीमध्ये होतो इंटरव्ह्यू. स्पेलिंग्स तुम्हाला थोडं रॅपिड फायर सारखा वाटला असेल आजचा इंटरव्ह्यू. या सगळ्या गोष्टी तिथे ज्या होत आहेत त्या आपण तुम्हाला विचारलेल्या आहेत. ठीक आहे. आता तुम्ही मागे टेकून बसलेत का खुर्चीला? नाही मॅम, भिंतीला टेकून बसलोय मी. ओके ओके. खालचे पाय हलवताय का तुम्ही? नाही मॅम, एक असं पोर्टेबल टेबल ठेवलेलं आहे. हा त्याच्यावरती लॅपटॉप. कॅमेरा हलतोय, कॅमेरा मे बी काहीतरी हलतोय. हा, तो टेबल हलतोय माझा, ज्याच्यावरती लॅपटॉप ठेवलाय ना तो. ओके. पाय हलवू नका, मागे टेकून बसू नका जर इन केस तसं असेल तर. येस मॅम. आणि I have some like just for you from today's interview. Yes, exactly these questions we may not expect. Okay, पण काही डिफरन्स आहे. फॉर एक्झाम्पल आज एक जो पॅटर्न मला बघायला मिळाला, पॅटर्न हा आहे की स्टुडंट आर बीइंग आस्क्ड अबाउट द टॉपिक्स सच एज रिगार्डिंग देअर बॅकग्राउंड. So these people who were asked clerical काय आहे, they had some touch of clerical field. Okay, आणि मी काल तुम्हाला जे प्रश्न विचारले, फॉर एक्झाम्पल विथ रिस्पेक्ट टू पॉलिटिकल सायन्स, यू मे एक्सपेक्ट मोर क्वेश्चन विथ रिस्पेक्ट टू पॉलिटिकल सायन्स. ओके, जर जे रजिस्ट्रार आहे त्यांना पॉलिटिकल सायन्सचं नॉलेज असेल तरच. बट they definitely have law knowledge for law. Okay, yes, absolutely. Legal field madna you can expect more questions, and particularly you will expect more of a technical kind of question. Reason being your fluency in both the languages, Marathi pan and English pan. Okay, and the way of your answering is very quite professional and quite elegant. So because of that you may expect more technical questions. That's not your mistake, but still you will be expecting more of a tougher side. Your interview will be on more of a tougher side according to me. So legal terms, you have to go through some legal terms, not that much difficult, but at least legal terms such as when we talk about jurisdiction of Supreme Court, jurisdiction of High Court, when we talk about the jury system in West, they may ask you about the difference between the removal procedure of any judge in India and in US. सो असे एवढे टफ मी पाहिले नाही आहे इंटरव्ह्यू बॉम्बे हायकोर्टचे, बट दे मे आस्क यू बिकॉज ऑफ युअर बॅकग्राऊंड, बिकॉज यू आर व्हेरी क्विक अँड दे नीड क्विक. दे विल बी आस्किंग यू समवेअर अराउंड 10 क्वेश्चन्स इन द इंटरव्ह्यू. ओके, ॲव्हरेज. फॉर डंबर पर्सन पण आहे, कोण सिलेक्ट होणार नाही तेही आपल्याला कळतं त्याच्यातून. म्हणजे जे स्टुडंट सिलेक्ट होणार नाही त्यांना 3 ते 4 क्वेश्चन्स विचारतात. जे अडखळत आहेत, हु आर लाईक not able to talk, त्यांना 3-4 क्वेश्चन विचारून पाठवून देतात. The average time of interview is somewhere around 1.5 minute to 4.5 minute. So you can consider this. So that's it from our side. Do you have some questions? सर, उद्या माझं आय थिंक 2 वाजेपर्यंत मी ट्रॅव्हल करणार आहे उद्या, तर माझा इंटरव्ह्यू उद्याचा जर संध्याकाळनं शेड्यूल करता आला तर खूप बरं होईल सर. आपण संध्याकाळीच ठेवू. द रिझन बिंग माझ्याकडे अजून 2-3 स्टुडंट्स आहेत तुमच्या कॅलिबरचे. So not with the same background, but caliber is same. So we'll think ki when we'll get the questions, त्यांचा उद्या इंटरव्ह्यू आहे, मग त्यांचे क्वेश्चन्स पण ऍड करून आपण उद्या ठेवूया, उद्या संध्याकाळीच ठेवू. थँक्यू सो मच. अराउंड 5 will be fine, right? हा चालेल सर. Done. Perfect. चलो, see you tomorrow. थँक्यू सर. थँक्यू सो मच. Yes. Yes.